सर, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत NDTV मराठीच्या या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये आपलं. आणि जसं मगाशी संजय सरांनी सांगितलं, आज अवघ्या महाराष्ट्रावर एक दुःखाची झालर आहे आणि आपण सगळेजण त्यातून पुढे जातोय. पण संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा भ्याड हल्ल्यांनी ना कधी हा भारत थांबला होता, ना हा महाराष्ट्र थांबणार आहे. आणि या भ्याड हल्ल्यांना उत्तर द्यायचं असेल, तर आपली कामं, आपले विचार असेच पुढे नेत राहणं हेच मला वाटतं खरी श्रद्धांजली असेल. आणि त्यामुळं त्या सगळ्या मृतांना त्यांच्या परिवारांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही दुसऱ्यांदा झालात, पण गेल्या 12 वर्षांमधला 10-12 वर्षांमधला महाराष्ट्राच्या इतिहासातला, राजकीय इतिहासातला एकही दिवस असा नसेल, की जो देवेंद्र फडणवीस हे नाव घेतल्याशिवाय पुढे गेला असेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातलं तुम्ही एक अविभाज्य भाग झालात असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. आता जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीत, त्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या मंत्र्यांना, ज्यामध्ये बरेचसे नवे मंत्री सुद्धा आहेत, एक 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता, ज्याची माध्यमांमध्ये सुद्धा खूप चर्चा झाली. 100 दिवस आता होऊन गेलेले आहेत. कुठल्या-कुठल्या मंत्र्यांनी आपापले कार्यक्रम पूर्ण केलेत? तुमच्या खात्याचे किती कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत? तुम्हाला काय आवडलं आणि काय आवडलं नाही आतापर्यंत या 100 दिवसात? पहिल्यांदा तर काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो आणि जसं आपण सांगितलं की हल्लेखोरांना हे हवं आहे की आमचं आयुष्य हे डिस्टर्ब झालं पाहिजे, आम्ही थांबलो पाहिजे. पण भारत थांबणार नाही, आम्ही कोणी थांबणार नाही. आपलं जे काम आहे ते आपण करतच राहू. पण त्याच वेळी हल्लेखोरांना आणि हल्लेखोरांच्या पाठीमागे जे काही मास्टर माइंड असेल त्याला योग्य उत्तर भारत निश्चितपणे देईल, हा विश्वास मी व्यक्त करतो. त्याचसोबत NDTVला 1 वर्ष NDTV मराठीला पूर्ण झाल्याबद्दल NDTVच्या